म्हणजे सांगायचं संदर्भ की अकारण पुढलांचे ओझे माथे वाहिले असं ज्ञानेश्वरी मध्ये उभी आलेली आहे. म्हणजे अकारण माणूस दुसऱ्यांचे ओझे आपल्या डोक्यावर वाहण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे जे आपल्या अधिकारात नाहीये, आपल्या विषयात नाहीये, तिथपर्यंत त्याला आपली बुद्धी वापरण्याचा प्रयत्न करतो आणि त्याची चिंता करतो. सध्या चिंता नावाचा रोग प्रत्येकाला इतका मोठ्या प्रमाणात झालेला आहे. चिडचिडपणा वाढलेला आहे. घरामध्ये प्रेम राहिलेलं नाही, आपुलकी राहिलेली नाही. कारण रागरागपणा वाढलेला आहे, कटकटी वाढलेला आहे, किरकिरी वाढलेली आहे, अबोलापणा वाढलेला आहे. काय कारण आहे? कशा कशात तरी आपण चिंतेमध्ये आहेत. पोरगा वेगळ्या चिंतेत असतो, आई वेगळ्या चिंतेत असते, बाप वेगळ्या चिंतेत असतो. व्यवहाराच्या माध्यमातून काही कारण या ठिकाणी घटना जीवनाची घडलेली असतील, पण त्या घडलेल्या घटनेपेक्षाही माणूस 10 पटीनं त्याच्या चिंता आपल्याला स्वतःवर लादून घेतो आणि त्याचं दुःख करत बसतो. आणि ते दुःख मानून स्वतःला आता मिळालेलं ती सध्याची वेळ वर्तमान तेही त्याच्यात खर्च करतो. सध्या सगळे एवढ्या चिंताग्रस्त झालेले आहेत. चिंता नावाचे शब्दाचे पर्याय शब्द आलेले. टेन्शन, ताणतणाव, डिप्रेशन, आहे की नाही? मला सध्या लई ताणतणाव मध्ये येतं. आता एखाद्या ड्रिंक करणाऱ्या साधकाला जर आपण विचारलं की बाबा तू दारू का पितो, दारू वाईट आहे, बरं पिणाऱ्यालाही माहिती आहे की दारू वाईट आहे. तंबाखूच्या पुडीवर आजकाल ते छापून येत आहे की नाही, हे शरीरात हानिकारक आहे, पुन्हा काय कॅन्सर सारखी बिमारी आपल्याला होऊ शकते. ते वाचतो, रोज चित्र पाहतो, तरी पुडी काढून खातो. त्याला आपण जर विचारलं की तू दारू का पितो, महाराज काय सांगा तुम्हाला, मला लई टेन्शन आहे. कशाचं टेन्शन? बरं ते घेतल्या टेन्शन जाते का? जर जगातलं असं जर काही मदिरा पिल्यानं किंवा पाणी पिल्यानं जर टेन्शन गेलं असतं तर हे आमच्यासारखे महाराज लोक, आश्रम, मंदिर, परमार्थ, संत आणि एवढं मोठाले डॉक्टर निर्माण झालेच नसते.